तर पहा, आता आपण मिश्रण हा पॉईंट पाहणार आहोत। तर बघा, मिश्रणामध्ये काय आहे, तर मिश्रण म्हणजेच वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की काय होतं, मिश्रणे तयार होतात। मग मिश्रणातील विविध घटकांचे प्रमाण निश्चित नसते। आता कुठलीही वस्तू आपण काय करत आहोत, त्याच्यामध्ये आपण मिश्रण करत आहोत। आता हे जे प्रमाण आहे ते निश्चित नाही आहे, म्हणून काय म्हटलेलं आहे की वेगवेगळे मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की काय तयार होते, तर मिश्रण तयार होते। मात्र याचे जे प्रमाण आहे ते कसे नसते, तर निश्चित नसते। बघा, मिश्रणे तयार होताना कोणत्याही रासायनिक बदल जो आहे तो घडून येत नाही किंवा नवीन संयुगे तयार होत नाहीत। आता हे आपण काय केलेलं आहे, हे द्रव्य यामध्ये मिश्रण केलेलं आहे, पण यामुळे एखादा नवीन संयुग तयार झालेला आहे का, तर कुठलाही संयुग इथे तयार झालेला नाही। म्हणून बघा, मिश्रणे तयार होताना इथे रासायनिक बदल झालेला आहे, पण नवीन संयुगे तयार झालेले नाही। आता पहा, आपण बघू शकतो या चित्रामध्ये काय आहे, ते मिश्रण आपल्याला बघायचं आहे। मिश्रण हा पॉईंट आपण अभ्यासत आहोत। तर यामध्ये आपण पाहू शकतो की मिश्रणाचे अनेक जे चित्र आहेत ते आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहे। बघा, आपल्या दैनंदिन खाद्यपदार्थात अनावश्यक पदार्थ जे आहे, अनावश्यक पदार्थ मिसळतात, त्यालाच आपण काय म्हणतो, भेसळ असे म्हणतो। बघा, जसे की इथे आपल्याला काही चित्र दिसत आहे, तिथे काही पदार्थ जे आहेत ते अनावश्यक पदार्थ जे आपल्या शरीरासाठी हे चांगले नसतात, उपयुक्त नसतात, ते काय केलं जातं, तर मिसळले जातात। त्यालाच काय म्हणतात, तर भेसळयुक्त पदार्थ असे म्हणतात। जे आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे ते आपल्यासाठी कसे असतात, तर ते पदार्थ आपल्यासाठी हानिकारक असतात। मग बघा, भेसळ कशा कशामध्ये भेसळ केली जाते, तर इथे आपण पाहत आहोत। तर हे एक खाद्यपदार्थ आहे, या खाद्यपदार्थामध्ये काय केलेलं आहे की भेसळ केलेलं आहे। आणि हे पदार्थ जे आहे ते एखाद्या पदार्थामध्ये काय आहे, तर हे जे पदार्थ आहे हानिकारक असा दुसरा पदार्थ आपण मिसळतो। तयार होणारं मिश्रण हे काय असतं, तर आपल्यासाठी उपयुक्त नसतं, आपल्या शरीरासाठी हे उपयुक्त नसतो। हे झाले बाहेरचे पदार्थ ज्यामध्ये काय केले जाते, भेसळ केली जाते। मग बघा, अशा वेळी मिश्रणातून अनावश्यक असणारे घटक वेगळे केले जातात। जसं की बघा, आपल्याला चहा बनवायचा आहे आणि चहा बनवत असताना आपण त्यामध्ये काय करत असतो, तर पाणी घेत असतो, पाण्यामध्ये चहा पावडर टाकत असतो, साखर टाकत असतो, तिला चांगली उकळी आपण येऊ देतो, नंतर दूध ॲड करतो आणि मग चहा पावडर जे आहे ते आपल्यासाठी कशी आहे, तर उपयुक्त नाही आहे। म्हणून आपण गाळणीच्या सहाय्याने काय करत असतो, चहा पावडर वेगळी करत असतो आणि उरलेला चहा आपण घेत असतो। म्हणून बघा, इथे आपल्याला काय दिलेले आहे, तर एक गाळणी दिलेली आहे। या गाळणीच्या आधारे आपण काय करतो, तर अनावश्यक घटक जे आहे ते आपण गाळत असतो। या गाळणीच्या आधारे आपण ते वेगळे करत असतो। बघा, त्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे तसेच संप्लवन यासारख्या सहज सोप्या पद्धती आपण वापरतो। बघा, जर काही पदार्थामध्ये भेसळ केली असेल तर आपण बघा निवडतो, पाखडतो आणि इथे आपण चुंबक फिरवतो। तर ह्या चित्रामध्ये जसं आपल्याला दाखवलेलं आहे की आपल्याला जर भेसळ ही काय करायची आहे, काढायची आहे, बाजूला करायची आहे, तर त्यासाठी काय काय आपण प्रयोग करतो पहा, गाळतो, चाळतो, वेचतो, निवडतो, पाखडतो, तसेच चुंबक देखील फिरवतो। तर ह्या संप्लवन यासारख्या सहज सोप्या पद्धती आपण काय करतो, भेसळयुक्त पदार्थ वेगळे करण्यासाठी वापरत असतो, जे आपण या चित्रामध्ये बघत आहोत। तर पहा, हे चुंबक फिरवलं जात आहे आणि जे भेसळयुक्त पदार्थ आहे ते काय करत आहोत, आपण त्यातनं जे लोखंडाचे कण आहे ते वेचून घेतलेले आहे, म्हणजे त्या चुंबकाला ते चिपकत आहे, जे लोखंडी द्रव्य आहे ते। आता आपण ऊर्ध्वपातन पद्धत जी आहे ती पाहणार आहोत। बघा, ऊर्ध्वपातन पद्धत काय म्हणतात, तर ऊर्ध्वपातन पद्धत म्हणजेच अशुद्ध द्रव्य पदार्थ शुद्ध करण्यासाठी सुद्धा ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग केला जातो। कशाचा उपयोग केला जातो, तर अशुद्ध पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जातो, जे आपण या प्रयोगामध्ये
पाहू शकतो। तर बघा इथे एक आपल्याला प्रयोग करून दाखवलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की पहिला जो प्रयोग आहे आपला तो असा आहे, एका गोल चंबूमध्ये, आता हा काय आहे तर एक चंबू आहे आणि थोडे मीठ आपल्याला त्या चंबूमध्ये असलेल्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, टाकायचे आहे। बघा एक गोल चंबूमध्ये थोडे मीठ विरघळलेले पाणी आपण घेतलेले आहे आणि आकृतीप्रमाणे सर्व साहित्याची रचना आपल्याला करायची आहे। मग बघा या चंबूमध्ये आपण पाणी घेतल्यानंतर ते काय करायचं आहे आपल्याला, पहा एका गोल चंबूमध्ये आपण काय घेतलेलं आहे, मीठ विरघळलेले पाणी घेतलेले आहे आणि आकृतीमध्ये साहित्याचे आपण काय केलेले आहे तर रचना केलेली आहे, जे आपण इथे पाहू शकतो। आणि मग पहा चंबूतील द्रव्याला उष्णता दिल्यास, आता हे जे चंबूमध्ये आपण मीठ विरघळलेले पाणी घेतलेले आहे आणि त्याला आपण काय दिलेले आहे तर उष्णता दिलेली आहे। मग पाण्याचे काय होते तर पाण्याचे साहजिकच आहे, पाण्याला उष्णता दिल्याने पाण्याची वाफ होणार आहे। मग बघा ही वाफ संघनितून जाताना थंड होऊन काय होते, द्रव्य रूपात रूपांतर होते। ही बघा इथे वाफ होताना आपल्याला दिसत आहे आणि ही वाफ आता बघा कुठे जात आहे तर संघन रूपात जात आहे, इथून जाताना आपल्याला ती दिसत आहे। मग बघा चंबूतील द्रव्याला उष्णता दिल्यास पाण्याचे काय होते, वाफ होते। ही वाफ संघनितून, ही जी संघनी आहे त्यातून जात असते, जाताना थंड होऊन द्रव्य रूपात ती इथे पडत आहे, जे आपण इथे बघत आहोत। पहा ह्या मग इथे काय उरत आहे पहा, तर शंकू पात्रातील हे थेंब मिठाच्या द्रावणातील पाण्याचे असतात। मग हे चंबूच्या तळाशी मीठ उरते। आता जे वाफ झालेलं पाणी आहे ते इथे जमा झालेलं आहे आणि चंबूच्या पात्राशी काय उरलेलं आहे तर मीठ उरलेलं आहे। कसं काय मीठ उरलेलं आहे, कारण आपण पाण्यामध्ये काय विरघळलं होतं, मीठ विरघळलं होतं आणि त्याला इथे आपण हीट दिलेली आहे। मग त्याची वाफ जी आहे ती थेंबाच्या स्वरूपात या पात्रामध्ये जमा होत आहे आणि तळाशी काय उरत आहे तर मीठ उरत आहे। बघा या पद्धतीलाच काय म्हटलं जातं तर या पद्धतीला ऊर्ध्वपातन पद्धती असं म्हटलं जातं। हे झाले आपली कसली पद्धत तर ऊर्ध्वपातन पद्धत। आता ऊर्ध्वपातन पद्धत अधिक स्पष्टपणे आपण पुढील प्रमाणे देखील पाहू शकतो। बघा ऊर्ध्वपातन पद्धत हे आपण ह्या प्रयोगाद्वारे बघितलेले आहे आणि या प्रयोगाच्या संपूर्णाला आपण काय दिलेलं आहे तर नावे देखील दिलेले आहे। बघा हे आहे गोलचंबू, हे आहे पाणी, त्यानंतर हे आहे संघटनी, मग हे आहे शंकुपात्र, पाणी जे बाष्पाच्या स्वरूपात इथे जमा होत आहे आणि हे बर्नर आहे ज्याने आपण हीट दिलेले आहे या चंबूला। यालाच काय म्हटलं जातं तर ऊर्ध्वपातन पद्धती असं म्हटलं जातं। आता जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण बघणार आहोत, विलगीकरण पद्धत। कुठली पद्धत, विलगीकरण पद्धत। ती बघा कसली आहे तर विलगीकरण पद्धत म्हणजेच काय की एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रव्याचे मिश्रण स्थिर ठेवले असता त्याचे दोन थर स्पष्ट आपल्याला दिसतात। जसे की बघा हे एक पात्र आहे, या पात्रामध्ये आपण पाणी आणि रॉकेल ठेवलेले आहे। साहजिकच आहे पाणी हे जड असल्यामुळे ते तळाशी साठलेलं आहे आणि रॉकेल हे हलकं असल्यामुळे ते आपल्याला वरती तरलेलं दिसत आहे। मग बघा एकमेकात न विरघळणाऱ्या, आता ह्या ज्या पाणी आणि रॉकेल आहे ते एकमेकात विरघळत नाहीये, मिश्र होत नाहीये, म्हणून दोन द्रव्याचे मिश्रण स्थिर ठेवले असता, आता याचे मिश्रण कसे आहेत तर स्थिर आहे, त्याचे दोन थर स्पष्ट आपल्याला दिसतात। इथे आपण बघू शकतो की त्याचे जे दोन थर आहेत ते आपल्याला इथे स्पष्ट दिसत आहेत, रॉकेल आणि पाणी। हे दोन्ही थर जे आहेत ते आपल्याला कसे दिसत आहेत तर स्पष्टपणे इथे आपल्याला ते दिसून येत आहेत। मग बघा इथे पाणी हलकं द्रव्य आहे, आपण बघू शकतो पाणी कसं आहे तर हलकं द्रव्य आहे आणि रॉकेल कसं आहे तर रॉकेल हे जड द्रव्य आहे। मग बघा या गुणधर्माचा उपयोग करून मिश्रणातील दोन द्रव्ये वेगळे करता येतात, यालाच आपण काय म्हणतो विलगीकरण असे म्हणतो। हा आपल्याला प्रश्न विचारला गेला की विलगीकरण म्हणजे काय, तर विलगीकरण म्हणजे काय मुलांनो तर गुणधर्माचा उपयोग करून या मिश्रणातील दोन द्रव्ये वेगळा करता येतात। बघा रॉकेल आणि पाणी हे जे दोन गुणधर्म आहेत ते वेगळे करण्याच्या पद्धतीलाच काय म्हणतात तर विलगीकरण असे म्हणतात। आपण विलगीकरण म्हणजे काय ते आता इथे जे आहे ते आपण
अभ्यासलेलं आहे. 2 उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते बघितलेलं आहे, रॉकेल आणि पाणी. यालाच काय म्हणतात तर विलगीकरण असे म्हणतात. त्यासाठी आपण एक प्रयोग देखील इथे पाहणार आहोत विलगीकरणाचा. बघा, विलगीकारी नरसाळा हे काय आहे, एक प्रयोग आपण इथे करत आहोत आणि हे आहे विलगीकारी नरसाळा. बघा, रॉकेल आणि पाणी यांचे मिश्रण तोटीबंद असलेल्या विलगीकारी नरसाळ्यात आपल्याला काय करायचे आहे, भरायचे आहे, जे आपण इथे भरलेलं आहे. बघा, हे काय आहे तर विलगीकारी नरसाळा आहे, ज्यामध्ये आपल्याला रॉकेल आणि पाणी यांचे मिश्रण भरायचे आहे, पण तोटीबंद असलेल्या नरसाळ्यामध्ये. आणि मग पहा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे नरसाळे स्टँडला लावायचे आहेत आणि थोडा वेळ आपल्याला ते कसे ठेवायचे आहे तर स्थिर ठेवायचे आहे. स्थिर ठेवल्यानंतर बघा काय होणार आहे तर स्थिर ठेवल्यानंतर आपल्याला इथे जे आहे रॉकेल आणि पाणी आपल्याला दिसत आहे की या नरसाळ्यामध्ये काय आहे तर हे रॉकेल आहे आणि हे पाणी आहे. मग पाणी खाली व रॉकेल त्याच्यावर तरंगेल. जे आपल्याला दिसत आहे इथे पाणी दिसत आहे आणि रॉकेल पाण्यावर तरंगताना दिसत आहे. मग आता तोटी उघडून फक्त तळाचे पाणी काढून घेता येईल. असे केल्याने रॉकेल व पाणी कसे होते, वेगळे होते. आता तोटे आपल्याला काय करायचे आहे, काढून घ्यायचे आहे. मग आपल्याला इथे पाणी आणि रॉकेल हे कसे होणार आहेत तर हे यांचं विलगीकरण होणार आहे, ते वेगळे होणार आहेत. हे आपल्याला या विलगीकारी नरसाळ्याद्वारे सिद्ध करता आलेलं आहे. या प्रयोगाद्वारे आपल्याला काय करता आलेलं आहे, हे सिद्ध करता आलेलं आहे. बघा, रॉकेल पाणी ही तोटी आहे आणि विलगकारी काय आहे, हे नरसाळे आहे, हे रॉकेल आहे, हे पाणी आहे, ही काय आहे तर तोटी आहे. बघा, इथे पाणी वेगळं झालेलं आपल्याला दिसत आहे आणि हे आहे विलगीकारी पद्धत. आता पुढचं जे आहे तो पॉईंट आहे आपला अपकेंद्री पद्धत. आता अपकेंद्री पद्धत बघा काय आहे तर अपकेंद्री पद्धत म्हणजेच इथे आपण पाहू शकतो अपकेंद्री पद्धत म्हणजेच गढूळ पाणी, शाई, ताक, रक्त हे द्रव्य आणि अविद्राव्य स्थायूंची मिश्रणे काही वेळ स्थिर ठेवली तरीही त्यातील अविद्राव्य कण तळाशी बसत नाही. कुठले कुठले पदार्थ तसेच ठेवल्यानंतर त्याचे अविद्राव्य पदार्थ जे द्रव्य आहे ते खाली बसत नाही तर गढूळ पाणी, शाई, ताक, रक्त ही द्रव्य अविद्राव्य स्थायूचे काय आहेत, मिश्रणे काही वेळ जरी आपण ती स्थिर ठेवली तरी काय होईल, तरीही त्यातील अविद्राव्य कण जे आहेत ते तळाशी बसणार नाहीत, जे आपण या चित्राद्वारे पाहू शकतो. बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे तर गढूळ पाणी आहे, त्यानंतर शाई आहे, मग ताक आहे आणि हे रक्त आहे. हे जरी आपण स्थिर ठेवलं तरी त्याचे जे अविद्राव्य कण आहेत ते तळाशी बसत नाहीये. का बसत नाहीये ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगितलेलं आहे. या चित्राद्वारे पहा, इथे आपल्याला कुठले कुठले चित्र दिलेले आहे. गढूळ पाणी, शाई, ताक आणि रक्त यांचे चित्र आपण बघितले. आता पाहूया आपण गाळणे किंवा निवळणे या पद्धतीने सुद्धा हे कण काय होते, द्रव्यापासून वेगळे होत नाही. आपण जे 4 चित्र मगाशी बघितलेले ते जरी आपण गाळले, निवळले तरी सुद्धा ते काय होत नाही, वेगळे होत नाही. ते वेगळे होत नाही हे आपल्याला या जे चित्र आहे त्या चित्राद्वारे आपल्याला स्पष्ट होत आहे की आपण अशा मिश्रणातील स्थायूंचे जे कण आहे ते सूक्ष्म व हलके असल्याने द्रव्यात सगळीकडे एकसारखे पसरलेले असतात. त्यामुळे काय होतं की जे आपण मगाशी 4 चित्र बघितलेले, रक्त आहे, सांडपाणी आहे, गढूळ पाणी आहे, यामध्ये काय असतं की जे सूक्ष्म कण असतात ते हलके असतात आणि सगळीकडे समप्रमाणात पसरलेले असतात. म्हणून आपण ते काय करू शकत नाही, वेगळे करू शकत नाही. हे आपण या चित्राद्वारे पाहिलेलं आहे. तर बघा, इथे आपल्याला दिसत आहे की गढूळ पाणी आपण गाळलेलं आहे तरी सुद्धा ते जसं असेल तसंच आपल्याला दिसत आहे. रक्त सुद्धा ते सुद्धा काय होत नाहीये तर त्याचं देखील आपल्याला घटक जे आहे त्यातले वेगळे करता येत नाहीये. मग बघा, अशा द्रव्य आणि स्थायूच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्री यंत्राचा उपयोग केला जातो. याला काय म्हणतात तर सेंट्रीफ्यूज असे म्हटले जाते. आता यातील
जो द्रव्य पदार्थ आहे तो वेगळा करण्यासाठी आपल्याला सेंट्रीफ्यूजचा काय उपयोग केला जातो, या मशनीचा आपल्याला उपयोग केला जातो. हे काय आहे तर हे सेंट्रीफ्यूज आहे, ज्याद्वारे काय होतं की मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी आपल्याला ह्या सेंट्रीफ्यूजचा उपयोग होतो. बघा, यामध्ये विद्युत अपकेंद्री आहे आणि हे आहे साधे अपकेंद्री, जे आपण इथे बघितलेले आहे. बघा, आता दुसरं काय आहे की यामध्ये तबकडीला जोडलेला नळा वेगाने फिरत असताना द्रव्यातील कणांवर तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे बल काय होते तर निर्माण झालेले आपल्याला इथे दिसत आहे. कुठले? यामध्ये तबकडीला जोडलेला नळा वेगाने फिरत असताना द्रव्यातील कणावर तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे बल इथे आपल्याला दिसून येत आहे. तसेच पहा मुलांनो, इथे आपल्याला स्थायू कण जे आहे ते तळाशी जमा झालेले दिसत आहेत. मग आता जी पुढची पद्धत आहे आपली ती कुठली आहे तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत आता आपण पाहणार आहोत. ती बघा कसली पद्धत आहे तर ती पद्धत अशी आहे की एकाच द्रावणात 2 किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर बघा, एकाच द्रावणात आपल्याला 2 किंवा अधिक काय करायचे आहे, पदार्थ अल्प प्रमाणात मिसळले असतील तर काय होईल तर विरघळलेले जे पदार्थ आहे ते आपल्याला कसे दिसेल हे आपण एका आकृतीद्वारे, एका प्रयोगाद्वारे आपण इथे पाहणार आहोत. बघा, तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे जे पदार्थ आहे एकमेकांपासून वेगळे केले जातात हे आपण एका प्रयोगाद्वारे आपल्याला इथे दिसून येत आहे. तर पहा, हे काय आहे, एक शीट आहे आणि ज्यावरती कलर आपण ठेवलेले आहेत. बघा, या पद्धतीचा उपयोग औषध निर्माण शास्त्रांमध्ये, साखर कारखान्यामध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी हे जे प्रयोग आहे ते आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, आपण इथे पाहू शकतो की रंजक द्रव्य पृथक्करण हे जी पद्धत आहे ते आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. बघा, या पद्धतीचा उपयोग औषध निर्माण शास्त्रामध्ये, तसेच कारखान्यामध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये आणि नवीन घटक शोधण्यासाठी ती वापरली जाते. कुठली पद्धत तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत ही. मग बघा, मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळे करण्यासाठी देखील या पद्धतीचा वापर केला जातो. बघा, जे आपण ह्या चित्रांद्वारे बघू शकतो. आता यावर आपण प्रयोग करणार आहोत. तो प्रयोग बघा, एका चंचू पात्रात आपल्याला थोडेसे काय घ्यायचे आहे तर पाणी घ्यायचे आहे, जे आपण एका चंचू पात्रामध्ये पाणी घेतलेले आहे. आणि बघा, इथे काय आहे तर एक चंचू पात्र आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेले आहे. हा आहे एक गाळण कागद आणि त्या गाळण कागदावर आपल्याला काय करायचं आहे तर एक शाईचा जो ठिपका आहे तो आपल्याला द्यायचा आहे. मग बघा, गाळण कागदाचा लांबट तुकडा घेऊन तो 2 सेंटीमीटर अंतरावर निळ्या शाईचा ठिपका द्या व कागद पाण्यात उभा करा. आता आपण त्या गाळण कागदावर काय केलेलं आहे, निळ्या शाईचा ठिपका दिलेला आहे आणि तो आपण त्या चंचू पात्रामध्ये ठेवलेला आहे. मग उभा ठेवल्यानंतर बघा काय होत आहे तर उभा जेव्हा आपण तो गाळण कागद ठेवू तेव्हा हा जो प्रयोग आहे तो बघा आपल्याला कसा दिसत आहे तर काही वेळानंतर शाईचा ठिपका गाळण कागदावर एका ठराविक उंचीवर चढलेला दिसतो. आता इथे आपण काय ठेवलेलं आहे, एक शाईचा ठिपका ठेवलेला आहे आणि थोड्या कालावधीने काय होतं की तो ठिपका जो आहे तो वरती आलेला आपल्याला इथे दिसत आहे, जे या प्रयोगाद्वारे आपल्याला समजत आहे की तो कुठला पेपर आहे तर फिल्टर पेपर आहे. बघा, इथे आपण पाहू शकतो की या पद्धतीतील वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता व स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची क्षमता हे 2 परस्पर विरोधी काय आहेत तर गुणधर्म आहेत. हे 2 परस्पर विरोधी जे गुणधर्म आहेत ते आपण इथे अभ्यासलेले आहेत आणि इथे वापरलेले देखील आहे. या पद्धतीद्वारे ते आपल्याला इथे सिद्ध करता आलेलं आहे की आपण काय केलेलं आहे, एका चंचू पात्रामध्ये एक गाळण पेपर ठेवलेला आहे, त्याला एक शाईचा टिक्का आपण इथे दिलेला आहे. आणि बघा, कालांतराने काय होत आहे तर कालांतराने तो जो टिपका आहे तो वरतीच सरकताना आपल्याला दिसत आहे. मग या पद्धतीत वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता
व स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिटकून राहण्याची क्षमता, हे दोन परस्पर विरोधी गुणधर्म आपण या प्रयोगाद्वारे अभ्यासलेले आहेत. ते आपल्याला या प्रयोगाद्वारे समजून आलेले आहेत. तर बघा मुलांनो, या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर या प्रकरणामध्ये बघा आपण काय घेतलेलं आहे की वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला सर्वसाधारणपणे काय म्हणतात, तर पदार्थ, तर शास्त्रीय भाषेत त्याला द्रव्य असे म्हणतात. मग बघा, या पदार्थाचा रेणूमध्ये एकाच प्रकारचा अणू असतात, त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. आतापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. मग बघा, मूलद्रव्यांचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे धातू व अधातू या गटात करतात. जे मूलद्रव्य काही प्रमाणात धातू व धातूचे गुणधर्म दाखवतात त्यांना काय म्हणतात, तर धातू सदृश्य असे म्हणतात. जे आपण स्पष्टीकरण देताना बघितलेलं आहे की मूलद्रव्याचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे धातू व अधातू या गटात करतात. जी मूलद्रव्ये जी आहेत काही प्रमाणात धातू व अधातूचे काय करतात, गुणधर्म दाखवतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, तर धातू सादृश्य असे म्हणतो. मग आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे काय, तर संयोग होय. आणि संयोगात असणाऱ्या घटक मूलद्रव्याच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या सहाय्याने काय होतं, तर रेणूसूत्र आपल्याला लिहिता येतं. मग बघा, वेगवेगळे मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की काय होतं, मिश्रण तयार होतं. आणि मिश्रणात घटकाचे प्रमाण निश्चित नसते, रासायनिक बदल घडून येत नाही किंवा नवीन संयुगे यामध्ये तयार होत नाही. हे देखील आपण काय केलेलं आहे, तर या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि बघा, गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, संप्लवन यासारख्या पद्धतीचा वापर देखील आपण विविध प्रयोगाद्वारे अभ्यासलेला आहे. आता बघा, अशुद्ध द्रव्य पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात. तसेच एकमेकात न मिसळणारे दोन द्रव्य पदार्थ विलगकारी नरसाळे वापरून वेगळे करता येतात, जे आपण प्रयोगाद्वारे बघितलेलं आहे. आता बघा, मिश्रणातील स्थायी कण द्रव्यातून वेगळे करण्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते, तर अपकेंद्री पद्धत ही वापरली जाते. मग एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर रंजक द्रव्य पृथ्थकरण पद्धतीने आपण ते वेगळे करू शकतो. हे देखील आपण काय केलेलं आहे, तर या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर बघा मुलांनो, आपण वेगवेगळे जे काही पद्धती आहेत त्या या पद्धती आपण या पाठामध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपला अभ्यास जो आहे किंवा आपलं जे स्पष्टीकरण जे आहे ते आपण इथे पूर्ण केलेलं आहे. आता जे आपलं 14वं प्रकरण आहे, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे, हे आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे याद्वारे देखील हा पाठ जो आहे 14वं आपलं जे प्रकरण आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपलं जे 14वं प्रकरण आहे ते आहे मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सराव देखील घेणार आहोत. पहा, सरावाद्वारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि ते प्रश्न बघा काय आहे, तर डॅशमुळे वस्तूला गुणधर्म प्राप्त होतात. तर कशामुळे वस्तूला गुणधर्म प्राप्त होतात, द्रव्यामुळे की वस्तुमानामुळे? अगदी बरोबर, काय आहे की द्रव्यामुळे वस्तूला गुणधर्म प्राप्त होतात. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मूलद्रव्यांचे लहानात लहान कण कशाचे बनलेले असतात, ते रेणूचे बनलेले असतात की अणूंचे बनलेले असतात? अगदी बरोबर, काय आहे, तर मूलद्रव्यांचे लहानात लहान कण जे आहे ते अणूंचे बनलेले असतात. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तो पुढचा प्रश्न पाहूया काय आहे तो. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, आतापर्यंत शास्त्रज्ञांनी डॅश मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. किती मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे त्यांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे की 92 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे? बरोबर, आपण स्पष्टीकरण करताना त्यांनी 118 मूलद्रव्यांचा काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, तो आहे, जे मूलद्रव्ये काही धातूंचे व काही अधातूंचे गुणधर्म दाखवतात त्यांना काय म्हणतात? त्यांना मिश्रण म्हणतात की धातू सदृश्य असे म्हणतात? अगदी बरोबर, त्यांना धातू सदृश्य असे म्हणतात. आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत.
पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे संयुगाचे गुणधर्म मूळ घटकांच्या गुणधर्मापेक्षा डॅश असतात. कुठला असतात तो? वेगळे असतात की चांगले असतात? अगदी बरोबर. कसे असतात तर वेगळे गुणधर्म असतात. पुढचा प्रश्न घेऊया. लिंबू, सरबत, भेळ ही कशाची उदाहरणे आहेत? ती संयुगाची उदाहरणे आहेत की मिश्रणाची उदाहरणे आहेत? अगदी बरोबर. कशाचे आहेत तर मिश्रणाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे रक्तशाही या पदार्थातील स्थायू द्रव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी काय वापरतात? अपकेंद्री वापरतात की रंजक पृथक्करण वापरतात? सांगा पाहू काय वापरतात? अगदी बरोबर. अपकेंद्री हे वापरतात. पुढचा प्रश्न घेऊया. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे विलगीकरण पद्धतीने दोन एकमेकात डॅश द्रव्ये वेगळे होतात. तर कुठले होतात पहा? विरघळणारे आणि न विरघळणारे. कुठले पदार्थ? न विरघळणारे. आता आपण पुढचा देखील प्रश्न घेणार आहोत. पहा आपला शेवटचा प्रश्न असा आहे की पाणी हे काय आहे? हायड्रोजन व ऑक्सिजनचे डॅश आहे. काय आहे ते? संयुग आहे की संमिश्र आहे? अगदी बरोबर. काय आहे तर संयुग हे आहे. तर पहा मुलांनो, आपलं जे 14वं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपण संयुगे, मिश्रणे हा जो आपला पाठ आहे, जसंच मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत? हा चॅप्टर अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा यापैकी आपण हा एक गेम खेळणार आहोत आणि यामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा डॅश हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे आणि आपल्याला ऑप्शन किती दिलेले आहे तर हायड्रोजन, क्लोरीन, पारा आणि सिलिकॉन हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. डॅश हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे असं विचारलेलं आहे. तर योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर. सिलिकॉन हे आपले योग्य आन्सर आहे आणि कलर आहे येलो. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणता गुणधर्म धातूचा आहे? पहा धातूचे गुणधर्म सांगितलेले आहेत. नादमयता, तन्यता, तीनही पर्याय लागू, उष्णता, वाहक. कुठला असणार आहे? तीनही पदार्थ याच्यामध्ये लागू होणार आहे. कुठले? नादमयता, तन्यता, उष्णता, वाहक हे काय आहे? धातूचे गुणधर्म आहेत. म्हणून तीनही पर्याय जे आहेत ते कसे आहेत तर योग्य आहेत. म्हणून तीनही पदार्थ कसे आहेत? योग्य आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला डॅश असेही म्हणतात. तर बघा मुलांनो, वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला काय म्हणतात तर वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला द्रव्य असेही म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊया. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे शुद्ध स्वरूपात म्हणजे काही द्रव्यात एकच घटक असतो त्यास वैज्ञानिक परिभाषेत डॅश असे म्हणतात. तर मूलद्रव्य म्हणतात, पदार्थ म्हणतात, मिश्रण म्हणतात की त्याला संयुग असे म्हणतात? अगदी बरोबर. वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला पदार्थ असे म्हणतात. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की संयुगाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? रेणू म्हणतात, रेणुसूत्र म्हणतात, अणू म्हणतात की मूलद्रव्य असे म्हणतात? काय म्हणतात पहा तर त्याला रेणू असे म्हणतात. तर पहा मुलांनो, आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे जे आपलं 14वं प्रकरण आहे, कुठलं प्रकरण आहे बघा? मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे हे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा समजून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. तर पहा मुलांनो, पुढीलपैकी कोणता गुणधर्म धातूचा आहे? बघा नादमयता, तन्यता, तीनही पर्याय लागू आहे आणि उष्णता, वाहक. तर धातूचे गुणधर्म हे तीनही आहे म्हणून तिन्ही पर्याय कसे आहेत तर तिन्ही पर्याय योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघा काय आहे? डॅश हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे. कुठले मूलद्रव्य आहे जे धातू सदृश्य आहेत? बघा हायड्रोजन, क्लोरीन, पारा आणि सिलिकॉन. अगदी बरोबर. सिलिकॉन जे आहे हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे. पुढचा प्रश्न पहा. तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे संयुगाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? तर संयुगाच्या लहानात लहान कणाला रेणू म्हणतात, अणू म्हणतात, रेणुसूत्र म्हणतात की मूलद्रव्य म्हणतात? अगदी बरोबर. काय म्हणतात तर अणू असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला डॅश असे म्हणतात? त्याला द्रव्य म्हणतात, मूलद्रव्य म्हणतात, मिश्रण म्हणतात की संयोग म्हणतात? अगदी बरोबर. त्याला द्रव्य असे म्हणतात.
पुढचा प्रश्न आपण घेऊया पहा. शुद्ध स्वरूपात म्हणजे काही द्रव्यात एकच घटक असतो त्यास वैज्ञानिक परिभाषेमध्ये काय म्हटलं जातं? त्याला मूलद्रव्य, पदार्थ, मिश्रण किंवा संयुग यापैकी काय म्हटलं जातं? अगदी बरोबर, यापैकी पदार्थ असं म्हटलं जातं. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की शुद्ध स्वरूपात म्हणजे काही द्रव्यात एकच घटक असतो त्यास वैज्ञानिक परिभाषेत काय म्हणतात? तर त्याला मूलद्रव्य, पदार्थ, मिश्रण की संयुग म्हणतात? तर त्याला पदार्थ असे म्हणतात. तर पहा मुलांना, आपलं मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे हे जे आपलं 14वा पाठ आहे त्यामध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे, त्यावर खेळ देखील घेतलेला आहे आणि परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे देखील आपण काय करणार आहोत त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण इथे घेणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे मुलांना तो काय आहे बघा. मूलद्रव्ये कशास म्हणतात? तर मूलद्रव्य कशास म्हणतात हे आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर बघा काय आहे. ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे काय असतात, अणू असतात, त्या पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की धातूंचे काही महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला सांगायचे आहे. कशाचे? तर धातूचे काही महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला सांगता येतील. धातूचे वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, तसेच उष्णता, वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म आपल्याला कशाचे सांगता येतात? तर धातूंचे काही गुणधर्म जे आपण इथे पाहिलेले आहेत. धातूंचे वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता, वाहकता, घनता, चकाकी, नादमयता हे कशाचे गुणधर्म आहेत? धातूचे गुणधर्म आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. बघा आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की संयुगाची व्याख्या आपल्याला सांगायची आहे. मग बघा मुलांना, संयुगाची जी व्याख्या आहे ती काय आहे? तर संयुगाची व्याख्या 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजेच काय? तर तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग. कशातून? तर 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थालाच काय म्हणतात? तर त्याला संयुग असे म्हणतात. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे साखर या संयुगात कोणते मूलद्रव्य समाविष्ट आहेत? तर साखर या मूलद्रव्यामध्ये कुठला जे समाविष्ट आहे मूलद्रव्य? तर साखरेमध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांचा रासायनिक संयोग आपल्याला दिसून आलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मिश्रणे कशास म्हणतात? तर मिश्रणे वेगवेगळे मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की मिश्रणे तयार होतात. त्यांच्यातील घटकांचे प्रमाण निश्चित नसते व रासायनिक बदल जे आहेत ते घडून येत नाही. यालाच काय म्हणतात? मिश्रणे असे म्हणतात. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की मिश्रणातील घटक वेगळे करण्याची पद्धती कोणकोणत्या आहेत? तर मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या बघा काय आहे. मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी आहे फर्स्ट आहे गाळणे, नंतर आहे चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, त्यानंतर आहे संप्लवन. यासारख्या ज्या पद्धती आहेत त्या ऊर्ध्वपातन, अपकेंद्री, रंजकद्रव्य, पृथक्करण आणि विलगकारी ही नरसाळे सुद्धा ज्या पद्धती आहेत त्यामुळे आपण काय करू शकतो? तर मिश्रणातील घटक जे आहेत ते आपण वेगळे करू शकतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो विचारलेला आहे की ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग कधी करतात? तर पहा, अशुद्ध द्रव्य पदार्थ शुद्ध करण्यासाठी आपण ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर करत असतो, उपयोग करत असतो. जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे विलगीकरण ही मिश्रणाची पद्धत कधी वापरली जाते? तर एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्याचे मिश्रण वेगळे करायचे असल्यास विलगीकरणच्या पद्धत जी आहे ती वापरली जाते. बघा, एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्याचे मिश्रण वेगळे करायचे असल्यास आपल्याला विलगीकरण ही पद्धत वापरावी लागते. तर पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की अपकेंद्री पद्धतीचा उपयोग कधी करावा? तर अपकेंद्रीची पद्धत आहे त्याचा उपयोग आपण कधी करणार? द्रव्य आणि अविद्राव्य स्थायूंचे मिश्रणे असल्यास, गाळणे, निवळणे या पद्धतीचा उपयोग नसल्यास वरील पद्धती आपल्याला वापरता येते.
आणि आपला शेवटचा जो प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की अपकेंद्री पद्धतीने स्थायू कण द्रव्यापासून वेगळे करण्यासाठी मिश्रणे सांगायची आहेत आणि ती आहेत गढूळ पाणी, शाई, ताक, रक्त ही जी मिश्रणे आहेत ती अपकेंद्री पद्धतीने आपल्याला वेगळी करता येतात. अपकेंद्री पद्धतीने कुठली मिश्रणे वेगळी करता येतात तर शाई, गढूळ पाणी, रक्त आणि ताक हे जे मिश्रणे आहेत ते आपल्याला अपकेंद्री पद्धतीने वेगळी करता येतात. तर पहा मुलांनो, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, काही जे प्रश्न आहेत त्याचं आपण इथं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण आपलं जे 14वं प्रकरण आहे मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे, हे जे आपलं 14वं प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्यावर आपण सराव घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून देखील आपण समजून घेतलेलं आहे, त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण येथे घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 14वं प्रकरण आहे मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे हे आपलं 14वं प्रकरण इथे पूर्ण झालेलं आहे. तर मुलांना लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.